जेसीबी फसवणूक प्रकरणात आज राजगुरुनगर कोर्टात एक नाट्यमय घडामोड घडली। मुख्य आरोपींपैकी लता हगवणे यांना आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले। तपास यंत्रणा आणि न्यायालयातील युक्तिवाद तापलेले असतानाच एक धक्कादायक घटना घडली। लता हगवणे कोर्टातच अचानक कोसळल्या। क्षणभर सर्वजण गोंधळले, त्यांना चक्कर आली, मात्र नंतर त्या लगोलग सावध झाल्या। दुसरीकडे सरकारी पक्षाने त्यांच्या विरोधात पुराव्यांची साखळीच कोर्टात मांडली। जेसीबी खरेदी विक्री व्यवहाराचा करनामा हस्तगत करणे, जेसीबी संबंधित 11,70,000 जप्त करणे, एजंट आणि त्यांना मदत करणारा प्रणय साठे यांच्यातील आर्थिक संबंध काय आहेत या संबंधाने तपासणी करणे अशा मुद्द्यांवर आज कोर्टात युक्तिवाद झाला। जेसीबी फसवणूक प्रकरणामध्ये सरकारी पक्षाने या सर्व तपासासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। मात्र कोर्टाने सुनावणीनंतर हगवणे मायलेकांसह शशांकचा मित्र प्रणय साठे यांना केवळ 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हगवणे मायलेक, प्रणय साठे यांनी अटकेत असलेले बँकेचे 3 वसुली एजंट अशा एकूण 6 जणांची उद्या कोर्टात एकत्रित सुनावणी होणार आहे।